निर्माण केला एकाद स्कंदावरती भागवत कथेवरती. त्याचं नाव उद्धव गीता आहे. आणि त्या उद्धव गीतेमध्ये 24 गुरु आख्यान म्हणजे जे दत्तात्रय महाराजांचा हा संबंध आहे. आता राहिला प्रश्न, आमचे जे कृष्ण भगवंत आहेत आणि दत्तात्रय महाराज आहेत, या कथेशी यांचा संबंध काय आहे? बघा, या पृथ्वीवरती दोन वंश आहेत, एक चंद्रवंश आणि एक सूर्यवंश. जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचा चंद्रवंशामध्ये अवतार झाला आणि कृष्ण भगवंत ही त्याच कुळातले त्याच वंशातले. थोडं किचकटे पण लक्षात घ्या. भागवत सांगतंय की ब्रह्माचे 7 मानस पुत्र आहेत. किती? 7. त्याला आपण सप्तर्षी म्हणतो, 7 ऋषी म्हणतो. वशिष्ठ, कश्यपो, आत्रेर, जमत, अग्नि, सगौतमः, विश्वमित्र, भारद्वाजो, सप्त सप्तर्षयो भवान. हे सप्त ऋषी आहेत. कोणचे? वशिष्ठ, कश्यप, आत्री, जमदग्नी, विश्वमित्र आणि भारद्वाज. हे 7 ऋषी आहेत. त्याच्यामध्ये एक आत्री ऋषी आहे. आपल्याला मुळाशी जायचंय. कृष्णनाथाचा आणि जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांचा संबंध काय आहे? आत्री आणि अनुसयाच्या उदरी पहिला अवतार झाला तो दत्तात्रय महाराजांचा. त्यांना सैंग ऋषी म्हणतात. दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव चंद्रमा. तिसरा आहे तो दुर्वास. आता या चंद्राची, चंद्र ऋषीची परंपरा गोपाल कृष्णापर्यंत जाऊन पोहोचती. सज्जन हो, या चंद्राला बुध नावाचा एक मुलगा झाला. बुधाचा पुरुरवा, पुरुरवाचा आयु, आयुषचा नयुष, नयुषच्या ययाती आणि या ययातीला 2 कन्या होत्या. शुक्राचार्यांची जी कन्या होती तिचं नाव देवयानी आणि वृष पर्वाची शर्मिष्ठा, या दोन्ही मुली ययातीला दिलेल्या होत्या. आता पहिल्या पत्नीचे 2 मुलं आहेत. एकाचं नाव यदुये आणि दुसराचं तुर्वसु. पहिल्या पत्नीला हे 2 मुलं झाले. कोणाच्या? ययातीच्या. आणि दुसऱ्याला ध्रुव, अणु आणि पुरु, हे 3 मुलं झाले. बघा, म्हणून याच वंशाला द्वारकानाथाच्या यदुवंश म्हणतात. पहिला मुलगा ययातीला झालता, त्याचं नाव यदू. आणि यदू वंशापासून कृष्णनाथाची परंपरा आहे. यदू वंशापासून पुढे यदुराजाला एक विदर्भ नावाचा मुलगा झाला. विदर्भाला कृत नावाचा मुलगा झाला. पुढे वृष्णी नावाचा मुलगा झालेला आहे. म्हणून वृष्णी पती कृष्ण आपण म्हणतो. जे देव वृष्णीपती कृष्णा, यादव पती कृष्णा म्हणतो का नाही? आपण म्हणतो ना आरतीमध्ये. यदुवंशाचा नातू असणारा हा वृष्णी आणि वृष्णीचा देवमेढ, सुरसेन, वसुदेव आणि कृष्ण, कृष्णनाथापर्यंत ही परंपरा आहे. मला सांगण्याचं कारण आहे की जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांच्या कुळातील वंशातील हे कृष्णनाथ आहे. म्हणून दत्त महाराजांच्या अवतार दिनानिमित्त आपण ही कृष्ण कथा ठेवलेली. एकाच वंशातली ही परंपरा, केवढा अभिमान आहे. कृष्ण भगवंतांनी सांगितलं की आमच्या कुळातील, ज्यावेळेस उद्धवाला सांगतायत ना, माझ्या कुळातील जो यदुराजा आहे ना, त्याला जगद्गुरु श्री दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु निरूपण केलेले आहेत. पृथ्वी, पवन, आकाश, जल होता असून. आता तुम्ही 7 दिवस या ठिकाणी हे 24 गुरु आख्यान श्रवण करणार आहे. त्याच्यामुळे मी त्या 24 गुरुला स्पर्श करणार आहे. मग ही ब्रह्मविद्या आहे. इति श्रीमद भगवत गीता उपनिषासु ब्रह्मविद्यायाम. हे गीतेला ही ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. मग अशी